नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 23 नोव्हेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भाची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा ज्यांची जन्मतारीख 23 नोव्हेंबरची आहे त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो हीच आमची सदिच्छा. यांचं व्यक्तिमत्व सांगायचं झालं तर आटोपशीर, नीटनेटकं, व्यवस्थित अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असतं. आधुनिक जीवनशैलीला साजेसं यांचं व्यक्तिमत्व म्हणायला हरकत नाही. फॅशनचा सेन्ससुद्धा यांच्यामध्ये तसा पाहिला तर चांगला असतो, पण तो फारसं फॅशनेबल राहणं यांना तसं आवडत नाहीत. मुळात याची सगळ्यात महत्त्वाचं जी खूबी आहे ती म्हणजे त्यांचा बौद्धिक स्तर. बुद्धी अतिशय उत्तम असते, निष्णांत असतात, काटेकोर असतात, डिसिप्लिन असतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा ज्यांच्या नीट व्यवस्थित लक्षात राहतात. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांचं संवाद साधण्याची कला. यांची संवाद साधण्याची कला अतिशय उत्तम असते. म्हणजे कोणाशी किती बोलावं, काय बोलावं, कुठे थांबावं हे सर्व प्रकार त्यांना अतिशय उत्तम प्रकारे ठाऊक असतात. त्यामुळे वाणीमधून काही वेगळं बोललं जाणार नाही याची दक्षता ते कायम घेतात. परंतु असं जरी असलं तरी बऱ्याच वेळेस थोडंसं तिखटवाणी यांची होण्याची शक्यता असते. कारण मुळातच समोरचा व्यक्ती जर का वेगळा वागला तर मात्र त्याच्या वर्मावर बोट ठेवून बोलणं हा भाग यांच्यामध्ये दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅच्युअर्ड असतात. दुनियादारी म्हणजे काय हे यांना नेमकं माहीत असतं. प्रॅक्टिकल असतं, व्यवहारी असतात. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कशा प्रकारे अर्न करायचे, कशा प्रकारे गुंतवणूक करायची याची माहिती यांना अतिशय उत्तम प्रकारे असते. त्यामुळे आर्थिक संदर्भात फार मोठे त्रास यांना सहसा होत नाही. साधारणतः बौद्धिक क्षेत्राशी संबंधित जी क्षेत्र आहेत त्यामध्ये या व्यक्ती स्वतःचं करिअर करतात. शैक्षण क्षेत्र, आर्थिक क्षेत्र, याचप्रमाणे ज्या क्षेत्रामध्ये वन टू मेन कम्युनिकेशन आहे अशा प्रकारचे क्षेत्र यांना भावतात. तसं पाहिलं तर यांचं बौद्धिक क्षमता चांगली असल्याकारणामुळे कुठल्याही क्षेत्रामध्ये या व्यक्ती सहजपणे यांना स्थावरता येऊ शकते. याचप्रमाणे जर का रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं तर रिलेशनशिपच्या मध्ये येताना खूप विचार करूनच येतात. कारण रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर ती टिकवणं यांच्यासाठी फार महत्त्वाचं असतं. आणि यांच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वास. या व्यक्ती सहसा कुणावर विश्वास ठेवत नाही. विश्वास ठेवण्याची यांची स्वतःचे असे काही मापदंड असतात. ते मापदंडाची पूर्तता होत असेल तरच या व्यक्ती एखाद्या दुसऱ्या मोठ्या व्यक्तीवरती विश्वास ठेवू शकता, अन्यथा नाही. आणि रिलेशनशिपमध्ये हा भाग थोडा महत्त्वाचा होतो. वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा यांची वाणी तिखट असल्यामुळे किंवा यांचं व्यक्तिमत्व थोडंसं काटेकोर आणि शिस्तप्रिय आणि व्यवहारी असल्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये थोडेफार त्रास होऊ शकता. मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव यांना येतात. आरोग्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर त्वचाविकार, मेंदू संस्थेशी संबंधित आजार किंवा विकार या संदर्भातले त्रास होतात. त्यामुळे त्या ठिकाणी थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. एकंदरीत पाहता या व्यक्तींना स्वतःचा विकास कसा करावा, स्वतःच्या आयुष्यात कशा प्रकारे पुढे जावं आणि कुठल्या गोष्टी करायला हव्यात, कुठल्या गोष्टी करायला नको याचं स्पष्ट भान यांना असतं. त्यामुळे आर्थिक सबलता यांना खूप उत्तम प्रकारे येते. प्रॅक्टिकल असल्या कारणामुळे बऱ्याचशा गोष्टी मर्यादित करणाऱ्या असतात. शिस्तप्रियता यांच्यामध्ये उत्तम प्रकारची दिसून येते. कष्ट करण्याची सुद्धा तयारी असते, मात्र बौद्धिक कष्ट यांना भावतात. एकंदरीतच सांगायचं झालं तर येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. खास करून ज्या व्यक्ती विवाहोत्सुक आहेत त्याचे विवाह ठरण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील.
एप्रिल 2025पर्यंतचा कालावधी याकरता उत्तम राहील. तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकते. तुमची जी काही कामं रखडलेली आहेत, पूर्ण होत नाही आहेत, ती कामंसुद्धा या दरम्यान मार्गी लागतील. एकंदरीतच पाहता हे वर्ष म्हणजेच एप्रिल 2025पर्यंतचा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं 23 नोव्हेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं वर्ष हे कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.